महाराष्ट्रातील विविध भागातील पत्रकारांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी आणि ते सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या नेतृत्वात पत्रकार संवाद यात्रेचं आयोजन करण्यात आलंय। 28 जुलै रोजी नागपुरातील दीक्षाभूमी इथून या यात्रेला प्रारंभ झाला। नागपुरातून सुरू झालेल्या या यात्रेचा आता दुसरा टप्पा सुरू आहे। ही यात्रा पंढरपूरहून कोल्हापूरकडे जाताना काही काळ सांगोल्यात थांबली। महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे, सरचिटणीस विश्वास आरोटे व अन्य पदाधिकाऱ्यांनी आमदार शहाजी बापू पाटील यांच्याशी त्यांच्या कार्यालयामध्ये चर्चा केली। बघूयात या संदर्भातील ही बातमी। वर्तमानपत्र वाचल्यावर त्या बातम्यांमधील गांभीर्य, आशय आणि नेमकं काय सांगायचं आहे हे लक्षात येतं। त्यामुळेच त्यांचा प्रभाव टिकून आहे। वर्तमानपत्रांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होता कामा नये अशी भावना आमदार ॲडव्होकेट शहाजी बापू पाटील यांनी व्यक्त केली। तुमच्याशी संवाद साधल्यावर तुमच्या अडचणी किती महत्त्वाच्या आहेत हे माझ्या ध्यानी आलं। मी छोटा माणूस असलो तरी मुख्यमंत्र्यांच्या जवळचा आमदार अशी प्रतिमा तुम्हीच केली आहे। तुमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होता कामा नये एवढंच मला लोकप्रतिनिधी म्हणून वाटतं अशी भावना आमदार शहाजी बापू पाटील यांनी यावेळी व्यक्त केली। वर्तमानपत्र वाचल्यानंतर त्या बातमीतलं गांभीर्य, त्या बातमीतला आशय आणि नेमकं त्या बातमीतून काय सांगायचं आहे, कुणाला सांगायचं आहे याचा मतितार्थ हा अत्यंत महत्त्वाचा आहे। आणि म्हणून वर्तमानपत्रातली बातमी आणि TV वरची बातमी याची तुलना करू नये, कारण ही तसा रस्ता बुलडोजर दगडं धोंडत चेचत पुढं रस्ता नीट करत जातं असं वर्तमानपत्र आहे। पण TV भारताची गाडी निघून जाते, गावात तिचा नंबर बी आपल्याला वाचता येत नाही। त्यामुळे याकडे दुर्लक्ष होता कामा नये। मी लहान माणूस आहे, थोडंसं त्यांनी स्तुती केली माझी, त्याबद्दल मी आभारी आहे। परंतु मुख्यमंत्री साहेबांच्या जवळचा आमदार म्हणून निश्चित माझी प्रतिमा आहे, यात काय चुकीचंही नाही। मी योगायोगानं त्या दिवशी मुंबईमध्ये आहे, तुम्ही त्यावेळी येताय, मी YV सेंटरला तर 100% येणारच आहे। परंतु मुख्यमंत्री साहेबांनी त्यावेळी तिथे यावं यासाठी सोमवारपासूनच मी प्रयत्नात राहील, एवढा आपल्याला या ठिकाणी शब्द देतो। आमदार शहाजी बापू पाटील यांनी यात्रेच्या समारोपासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावं यासाठी प्रयत्न सुरू करतो तसा शब्द तुम्हाला देतो असं आश्वासन वसंत मुंडे यांना दिलं आहे। पत्रकारांच्या न्याय हक्कांच्या मागण्यांसाठी सुरू असलेल्या या पत्रकार संवाद यात्रेबद्दल तुम्हाला काय वाटतं ते व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये लिहा। व्हिडिओ आवडल्यास शेअर करा आणि नियमित व्हिडिओ पाहण्यासाठी फॉर द पीपल न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक व फॉलो करा। भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और NLC भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच। शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम। मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन।